सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील दहिवडी येथे मान तालुका वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली। यावेळी मान तालुका अध्यक्ष वंचित बहुजन आघाडीचे युवराज भोसले, मान तालुका वंचित बहुजन आघाडीचे सल्लागार बाळासाहेब रणपिसे, माजी जिप सदस्य दिलीप तुपे, गणेश कांबळे, आशिष रणदिवे, अजिंक्य भोसले, आबा भोसले, राजेंद्र आवटे, जालिंदर सावंत, मालन जाधव, सूर्यकांत काळे, मिलिंद भोसले आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी मार्गदर्शन करताना दिलीप तुपे म्हणाले की 80% आरक्षणाची घोषणा करून ती राबवली। स्त्रियांना पुरुषांना समान शिक्षणाची संधी मिळाली पाहिजे असा प्रकार कायदा करून तो राबवला आणि खऱ्या अर्थानं लोकांना सुशिक्षित करायचं काम, स्वाभिमानानं उभा करायचं काम छत्रपती शाहू महाराजांनी केलेलं आहे। बाबासाहेब आंबेडकर यांना अत्यंत मोलाची साथ शाहू महाराजांनी केलेली आहे। माणगावची जी परिषद झाली त्या माणगावच्या परिषदेमध्ये शाहू महाराजांनी हजारो लोकांच्या समोर उभा राहून बाबासाहेबांचा हात उभा करून सांगितलं की उद्याचा हा तुमचा पुढारी आहे, प्रस्थापित लोक तुम्हाला न्याय देणार नाही, मी किती दिवस या पृथ्वीवर आहे याच्यापेक्षा भविष्यकाळातला तुमचा जो नेता आहे हा नेता महाराष्ट्राचा नाही देशाचा आणि जागतिक नेता होईल, म्हणून त्याच्या पाठीशी राहा असा सांगणारा हा पहिला राजा। रमाईला स्वतःची बहीण मानून साडी चोळीचं घरी घेऊन जाणारा मुंबईच्या ठिकाणी बाबासाहेब राहत असणाऱ्या निवासस्थानी गेले आणि म्हणले माझी भाऊजी तुला द्यायची रमाई। इतकं प्रचंड प्रेम बाबासाहेबांच्यावर शाहू महाराजांचं होतं। हा असा अद्वितीय राजा होणे नाही। अनेक कर्मकांडांना बाजूला सारून आपल्या बहुजन लोकांना उभा केलं, माणूस म्हणून जगण्याची संधी दिली असा बादशाह बाबासाहेब आंबेडकर की जे अनेक गुलामांना अनेक बादशाह झाले, गुलाम लोकांना करून बादशाह झाले, पण बाबासाहेब असा बादशाह आहे जगाच्या पाठीवरचा एकमेव की ज्यानं लाखो करोडो लोकांना गुलामगिरीतून मुक्त केलं, माणूस म्हणून जगवलं, द्यायची संधी दिली, तो आपला बादशाह आहे। म्हणून बाबासाहेबांसारखं उत्तुंग असं विचारवंताचं विद्यापीठ तयार करण्याचं पवित्र काम सुरू असताना शाहू महाराजांनी प्रचंडपणे त्यांना मदत केलेली आहे आणि सांगितलं की तुम्ही पुढे होऊन तुम्हाला जिथं जिथं अडचणी तिथं मी आहे। म्हणून बाबासाहेब असा माणूस आहे की लग्नानंतर अनेक मुलं बाळ झाल्यानंतर सुद्धा अनेक पदव्या त्यांनी संपादन केल्या की जी एक पदवी बाबासाहेबांनी मिळवली DSc जी पदवी मिळवायला 7 वर्ष लागतात। भारतातला एकमेव माणूस जो 2 वर्ष आणि 4 महिन्यामध्ये ती डिग्री त्यांनी मिळवली। त्यानंतरचा एक विषय झाला ते KR नारायण, तोही दलितच होता। म्हणून जातीवर व्यवस्था जी होती उतरंड होती हजारो वर्षाची। रामायण महाभारतापासून जे ग्रंथ तयार झाले त्या ग्रंथामध्ये माणूस म्हणून जगण्याचा कुठं कलम नाही। त्या धर्मकांड शिकवलं, स्त्री ही माझी फक्त चूल आणि मूल त्यांनी बघायचं, ही व्यवस्था मुनवद्यांची होती। त्या सगळी उतरंड बाबासाहेबांनी उद्ध्वस्त केली आणि समान अधिकार द्यायची जे संविधान दिलं, घटना दिली, ते घटनेसारखा पवित्र ग्रंथ दुसरा आहे जगाच्या पाठीवर देशात लेवलला नाही। रामायणात जावा, महाभारतात जावा, कुराणमध्ये जावा, बायबलमध्ये जावा, त्यामध्ये माणसावर अन्याय झाल्यानंतर कुठं कलम दिलेला नाही, कुठं न्याय मागावाही सांगितलेलं नाही। पण बाबासाहेबांच्या या पवित्र ग्रंथामध्ये तुम्हाला 356 कलम तयार आहेत बाळासाहेब, बरोबर ना? त्या 56 कलमामध्ये सगळा देश बसवला, सर्व जाती धर्माची माणसं एकत्र केली आणि माणूस म्हणून जगण्याची शक्ती दिली। आमची लढाई काय? आमची लढाई स्वाभिमानाची आहे, आमची लढाई माणूस म्हणून जगण्याची आहे। प्रस्थापितांना हे नको आहे, प्रस्थापितांना पाहिजे तुम्ही गुलाम राहायला पाहिजे, अशिक्षित राहायला पाहिजे, त्यांचे जोडं वागवली पाहिजेत। ही व्यवस्था शाहू महाराजांच्या साक्षीनं आशीर्वादानं बाबासाहेबांनी पूर्ण केली। अनेक हालापेष्टा झाल्या। बाबासाहेबांच्या लेकरांना औषध पाण्याविना 4 मुलं दिली। राजरत्न नावाचा बाबासाहेबांचा मुलगा औषध उपचार ताप प्रचंड आल्यानंतर पैसे नव्हते दवाखान्यात न्यायला,
बाबासाहेबांचं प्रचंड प्रेम होतं त्याच्यावर. बाबासाहेब धसधसून रडले. ते मुलगा गेल्यानंतर सुद्धा त्याच्या अंगावर घालायला नवीन कपडा नव्हता. रमाईनं स्वतःच्या अंगावरची साडीचा तुकडा फाडला आणि त्या बाळाला अंत्यविधी केला. इतकं दुःख कुणाच्या नशिबी असतो. त्या माणसाला किती ऑफर असतील, किती अनेक धर्माचे लोक म्हणत होते. एक धर्म पारशियन धर्म, युवराजदा असं म्हटले, पारशी धर्माचा प्रमुख आला आणि सांगितलं, बाबासाहेब तुम्ही 24 तास ज्या रस्त्याने जाल त्या रस्त्याची जमीन, त्या रस्त्यावर जड जेवर नोटा सगळं आम्ही अंतरणार. 24 तास जेवढा तुम्ही प्रवास कराल तेवढं तुमचं सगळं, ते फक्त आमच्या धर्मात या. बाबासाहेबांनी ते सांगितलं. मी मोठा होईल, माझ्या पिढ्या मोठ्या होतील, परंतु माझ्या ह्या खेड्यापाड्यामध्ये जी माझी किडामुकड्यासारखी माणसं आहेत, ज्याला जनावराला सुद्धा सन्मानानं वागवता येतं, पण माझ्या माणसाला पाण्याला स्पर्श करायला लागतो, लावायला सुद्धा संधी मिळत नाही. वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं राजश्री शाहू महाराजांची जयंती या ठिकाणी आज आपण साजरी करतोय. या कार्यक्रमाला उपस्थित असणारे सर्वच आपण सर्वांचं मी इथं स्वागत करतो. ज्या स्त्रियांच्या उद्धारासाठी शाहूंनी काम केलं, त्या शाहू महाराजांच्या जयंतीदिनी आमच्या माता भगिनी या ठिकाणी उपस्थित राहून त्यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्याची संधी मिळाली. हा एक समाधानाची आणि चांगली बाब या ठिकाणी मी मानतो. आपण आता खूप विस्तृतपणे, खूप छानपणे अगदी शाहू महाराज आणि बाबासाहेब, शाहू महाराजांनी सामाजिक परिस्थिती, बाबासाहेबांचं कार्य, शाहूंचं कार्य खूप छान पद्धतीनं मांडलेलं आहे. हा महाराष्ट्र म्हटलं की हा छत्रपती शिवरायांचा, फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हटलं जातं. कारण ही ओळखच तशी आहे. कारण बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले या म्हणण्याप्रमाणे जे बोलले शाहू महाराज ते प्रत्यक्ष कृतीत उतरवलं, बोलून थांबलेलं नाही. जात व्यवस्था बंद करायच्या तर जात व्यवस्था बंद करण्यासाठीच प्रयत्न केला. बहुजनांच्या पोरांना शिक्षण द्यायचं तर त्यासाठीच प्रयत्न केला. भटक्यांचं पुनर्वसन करायचं तर पुनर्वसनच केलं. शेतकऱ्यांचं हित साधायचं तर प्रत्यक्ष धरणच बांधली. म्हणजे जे आणि बाबासाहेबांसारखी माणसं जी वंचितांची नायक होती, त्या नायकाला ताकद देऊन इतकं मोठं केलं की त्यामुळे आज तुम्ही आम्ही या ठिकाणी उपस्थित आहे. बाबासाहेब ही सगळी जी देण आहे, ही सगळी देण या महापुरुषाची आहे. 2-3 गोष्टी तुम्हाला सांगतो. त्यांची कृती काय असायची त्यांना माहीत होतं. शिवरायांच्या काळामध्ये सुद्धा सगळा कारभार राज्याचा ब्राह्मणी व्यवस्थेत हातात होता. अष्टप्रधान मंडळ सगळं ब्राह्मणांचं होतं. म्हणजे जरी एखादी गोष्ट करायची म्हटलं तरी तिथून अडचणी यायची. तीच परिस्थिती शाहूंच्या काळात होती. संपूर्ण कारभार हा ब्राह्मण अष्टप्रधान मंडळाच्या ताब्यात होता. आता जर माणसं कारभारात घ्यायची असतील तर शिकली पाहिजेत. मागासवर्गीयांची माणसं शिकतच नाहीत. त्या काळी मराठा सुद्धा शिकत नव्हता. मग मागासवर्गीयांनी पारध्यांची आणि वडरांच्या माणसांची तर अवस्था सगळ्यात वाईट होती. मग त्यांनी पहिल्यांदा ठरवलं की हा सगळा वर्ग शिक्षणाच्या प्रवाहात आणला पाहिजे. म्हणून त्यांनी प्राथमिक शिक्षण हे सक्तीचं केलं, कायदा त्यासाठी केला. आणि ज्या पालक मुलांना शाळेत घालणार नाहीत त्या पालकांना 1 रुपयाचा दंड आकारला. या पद्धतीनं ज्या वेळेला राज्यकारभार करण्यायोग्य, लिहिता वाचण्यायोग्य, योग्य अयोग्य काय आहे त्याची समज येण्यासारखी माणसं ज्यावेळेला तयार झाली त्यावेळेला त्यांनी आरक्षण जाहीर केलं. आणि त्या आरक्षणाच्या माध्यमातून माणसं त्यांनी सत्तेमध्ये घेतली. तलाटे असेल, कारकून असेल, त्या काळातला ह्या सगळी माणसं त्यांनी सत्तेमधल्या संध्या दिल्या. हे दिल्यानंतर एक उदाहरण सांगतो. सांगलीचे पटवर्धन राजे म्हणजे पेशव्यांचे सेनापती होते. त्यांचा एक सचिव गेला आणि त्या सचिवाने विचारलं शाहूंना की महाराज हे आरक्षण वगैरे हे काही भानगड बरोबर नाही. बरं म्हणले, ठीक आहे आपण बोलूया म्हणले जरा वेळानं, चला माझ्याबरोबर. त्यांना घोड्यांच्या पागत नेलं. पाघ्यामध्ये त्या सचिवाला, चिटणीसाला बसवला. नोकरांना सांगितलं घोड्याचा खोराक आणा. एका मोठ्या भांड्यामध्ये घोड्याचा खोराक आणला आणि म्हणले सगळी घोडी सोडा. आणि सगळी घोडी सोडली. जी ताकदीची घोडी होती, तरुण घोडी होती, उमदी होती, सगळी धावत पळत आली आणि तो खोराक संपवला. आणि ती ताकदीची घोडी पुन्हा माघारी नेऊन बसली. लंगडं, पांगळं, रोगाट ही जी घोडी होती ती तशीच राहिली. चिटणीसांना विचारलं की आता या घोड्यांसाठी काय करायला पाहिजे. जे दिलं सगळं तर तगड्याने खाल्लं. तसे ज्या सेवा सुविधा आहेत ही तगडी माणसं करतायत. गरिबांचं काय, ही लंगडी घोडी म्हणजेच माझा गरीब समुदाय, त्याला वेगळी व्यवस्था करायला पाहिजे का नाही, त्यांच्यासाठी खुराक वेगळं ठेवायला पाहिजे का नाही. आणि म्हणून आरक्षण आहे. आरक्षण हा त्यांच्यासाठीचा वेगळा खुराक आहे.
की त्यांना तो दिल्यानंतर ही माझी लंगडी घोडी त्या ताज्या घोड्याच्या बरोबरीनं चालतील. अशा पद्धतीनं आरक्षणाची व्याख्या त्यांनी केली. दुसरं एक उदाहरण सांगतो. ह्याच सांगलीच्या पटवर्धनांच्या बरोबर एक सकनाक महार नावाचा माणूस होता आणि खेडला खूप मोठी लढाई झाली ब्रिटिशांच्या विरोधात. त्या लढाईमध्ये पटवर्धनला घेरला सगळ्यांनी आणि त्या लढाईमध्ये पटवर्धन मारले जातील असं ज्यावेळेला लक्षात आलं त्यावेळेला तो महाराजा सेनापती त्यानं उडी घेऊन ते सगळं कडं फोडलं आणि पटवर्धनांचे जीव वाचवले. त्यावेळेला पटवर्धनाने त्याला सोन्याचं कडं बक्षीस केलं. आणि आज ही मिरजी शेजारी गाव आहे, त्या गावामध्ये इनामदार नावाचे ते घराणं, ते त्या काळचं महार आजचं बौद्ध घराणं काम करते. ही गोष्ट शाहू महाराजांना माहीत होती आणि त्यांनी सांगितली की जावा म्हणले इनामदारांना इथं घेऊन या. त्या 4-5 लोकांना घोडागाडी पाठवली. त्या इनामदार कुटुंबाला, त्या शूरवीराच्या कुटुंबाला गाडीमध्ये बसवलं, आणलं, जेवायला घातलं. पानं वाढली. जेवण उठल्यानंतर त्यांची पानं कोणीही उचलत नव्हतं. त्याला म्हणले कोणी पानं उचलायची? ते तर महाराजांचं पान कसं उचलायचं? महाराज म्हणले बरं झालं तुम्ही सगळे बाजूला सरा. महाराज गेले आणि पाची पानं उचलली. तर म्हणले महाराज तुम्ही हे का करताय? अरे बाबांनो म्हणले एवढ्या शूरवीरांच्या वारसदारांची सेवा करण्याची मला जी संधी मिळाली ती मी कशी डावलू? तुम्हाला त्याचं महत्व कळत नाही, मला कळतं म्हणले. तीच माझी त्याला शूरवीरांना मानवंदन आहे. अशा पद्धतीनं जातीय व्यवस्थेच्या विरोधात त्यांनी काम केलेलं आहे. आंतरजातीय विवाह करायचा ठरला. त्या काळी आंतरजातीय विवाहाला बंदी होती, विधवा विवाहाला बंदी होती. विधवा विवाहाचा कायदा केला, आंतरजातीय विवाहाचा कायदा केला आणि स्वतःची सख्खी चुलत बहीण यशवंतराव होळकरांना दिली आणि 100 विवाह धनगर आणि मराठा हे कोल्हापूर नगरीमध्ये घडवून आणलेले. अशा पद्धतीने विवाहाच्या विरोधात पण त्यांनी काम केलं. एक सशाची गोष्ट सांगतो पारध्याची. शाहू महाराज शिकारला गेले होते. त्यावेळेला एक पारध्याला कळलं की शाहू महाराज शिकारला आले. त्या पारध्यानं 2-2.5 किलोचा ससा मारला. राजांना दिसेल अशा पद्धतीनं दूरवर उभा राहिला. त्याची नजर सतत राजाकडे खेळली होती. कधी एकदा महाराज माझ्याकडे बघतील. महाराजांनी बघितलं त्याला. अरे म्हटलं तुझ्या हातात काय आहे? लगबगीनं पुढा. महाराज म्हणले तुमच्यासाठी ससा मारला हे तुम्ही म्हणले ह्याचा शिजवून खा. महाराज म्हणले ठीक आहे. तो ससा मुतपाक खाण्यामध्ये ससा शिजला. महाराज जेवायला बसले. अरे म्हणले जण मला ससा आणून दिलाय तो कुठं आहे? महाराज म्हणले तो पारधी आहे, तो गेला निघून. हुडकून आणला म्हणले गेला, तो पण मी जेवणार नाही. त्या पारध्याला हुडकून आणला. माझ्या शेजारी पान वाढा म्हणले. कारण ते जेवण मी जे जेवतोय ते त्याच्यामुळे जेवतोय, मग ज्याच्यामुळे जेवतोय त्याची जाण नको ठेवायला. अशा पद्धतीनं तो पारधी शेजारी जेवाय घालणारा हा राजा होता. म्हणजे सगळ्याच बाबतीमध्ये शेतकऱ्यांच्या हिताची धोरणं घेतली. प्लेगच्या साथीमध्ये काम केलं, दुष्काळ निवारणाचं काम केलं, महिलांच्यासाठी शाळा काढल्या. त्या काळामध्ये संपूर्ण कारभार हा गावचा पाटील करायचा. ही एक गोष्ट तुम्हाला सांगतो आणि मी संपवतो. तर पाटलांना कळत नव्हतं कारभाराचं, कारण कारभार करायचे कुलकर्णी आणि अधिकार असायचे पाटलांच्याकडं. आणि म्हणले ही काय परिस्थिती आहे? पाटलानं निर्णय घेतला तरी कारकुनानं कुलकर्ण्यानं काळं बेरं केलं तर कळत नव्हतं. त्यामुळे लोकांचं शोषण होत होतं, हाल होत होतं. पाटलांसाठी स्वतंत्र शाळा काढली की पाटलांचा कारभार कसा करा असावा. अशा पद्धतीनं सर्व लोकांच्या हितासाठी राज्य करणारा लोकाभिमुख लोकनायक रायसी शाहू महाराज यांच्या जयंती दिनी आपण सर्वांच्या साक्षीनं मी त्यांना अभिवादन करतो. तर बाबासाहेबांनी सांगितलं होतं माझी जयंती साजरी करू नका, छत्रपती शाहू महाराजांची जयंती सणाप्रमाणे साजरी करा. त्यांच्या जयंती निमित्तानं सर्व गोरगरिबांनी ज्यांनी ज्यांनी आरक्षण घेतायत त्यांनी सर्वांनी पोळ्याचा सण साजरा करून सर्वांना गोड जेवण घालून आजची जयंती साजरी करावी, म्हणजे शाहू महाराजांची जयंती साजरी करावी असं बाबासाहेबांचं मत होतं. पण ते मत आजपर्यंत तर कोणी अंमलात आणताना दिसत नाही. ही एक मोठी शोकांतिका आहे. सांगायचं